काय जगन्नाथजी? त्या दिवशी मी तुला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला आलो होतो, पण तुझ्या आईने मला काही तिथे थांबू दिलं नाही. काय करणार जगन्नाथजी, तुम्हीच सांगा आता. माझ्या कुटुंबाकडून मी तुमची माफी मागतो, एवढंच करू शकतो मी. नाही नाही, त्याची काही गरज नाही आहे. तू सगळ्यांपेक्षा वेगळा होतास आणि वेगळा आहेस, मला चांगलं माहिती आहे. जगन्नाथजी, मी माझ्या बाजूने तुम्हाला शब्द देतो. गुरुकुल परत मिळवून देण्यात मला जेवढे प्रयत्न करता येईल ना तेवढे मी प्रयत्न करेन. नाही रे, त्याची काही गरज नाही आहे. तो वर बसलेला पांडुरंग आहे ना, तो योग्य वेळीस योग्य माणसाला योग्य ती बुद्धी देतो. सारंगजी, त्या दिवशी गुरुकुलसाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. येऊ? ये. बाबा मी आलेच. ये. सारंग, थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही आमच्यासाठी जेलमध्ये गेलात म्हणून. पण खरं तर मी ते ओवीसाठी केलं. तिचा गाण्याचा क्लास बंद नाही झाला पाहिजे म्हणून, बाकी काही नाही. मी पण तुम्हाला आता थँक्यू म्हणाले ना, ते मनापासून नाही म्हणाले. मी अबीरने हट्ट केला होता म्हणून मला म्हणावं लागलंय. बाय. व्यंकटेश, तुला काय वाटतं हे दोघं एकत्र येतील? काका, ते मी कसं सांगणार? भविष्य तर तुम्ही बघता ना, हा व्यंकटेश नाही. नाही, पण समजा भविष्यात ते एकत्र आले तर तुला मनापासून आनंद होईल. काका, सावलीच्या आनंदातच माझा आनंद असतो. हा, चला चला. मॅडम, अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय मी, पण ह्याला हॉस्पिटलमधून बाहेर काढणं म्हणजे लय मोठी जोखीम होती. अहो तिथं वॉर्डच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड होते. मी कसं बस त्यांची नजर चुकवून आतमध्ये गेलो, डॉक्टरांचा एप्रन्स घालून ह्याला सगळ्यांच्या नजरेतून चुकवून बाहेर घेऊन आलो. मॅडम, पुढे चालून जर काय कायद्याची कटकट झाली तर माझ्या अंगलट यायला नको हे प्रकरण. किती बोलतोयस तू, माहितीये तुला? माझं एवढं मोठं काम केलंस म्हणून सगळं ऐकून घेतलं, नाहीतर ऐक, तुझ्या जीवाची आणि जोखमीची पूर्ण कल्पना आहे मला. तुझ्या डोक्यावर जेवढी रिस्क आहे ना, त्याच्या कित्येक पटीने जास्त पैसे देणार आहे मी तुला. इकडे हा पहिला बंडल. या खंड्याला जिवंत अवस्थेत त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून इथे आणलंस त्यासाठी. आणि हा दुसरा बंडल. एक मिनिट. हा बंडल तुझं तोंड कायमचं बंद ठेवण्यासाठी. लक्षात ठेव, हा खंड्या, याला तू त्या विक्रमगडच्या हॉस्पिटलमधून जिवंत अवस्थेत इथपर्यंत उचलून आणलंस आणि तो माझ्या ताब्यात आहे. हे तू आणि मी सोडून जगातल्या तिसऱ्या व्यक्तीला अजिबात कळता कामा नये. नाही करणार मॅडम. घे. ओवीचे कपडे. फोन चार्जिंगला लावायलाच विसरलो मी. कोणाचा असेल हा फोन? तिथे असलेल्यांपैकी कोणाचाच तर नव्हता. मी काय ऐक ऐक, ए फक्त बोलायचंय मला तुझ्याशी. ऐक, बोलू नकोस. त्या माणसाचं तर नसेल ज्याचा मी पाठलाग करत होतो? तो खरंच ओवीसाठी आला असेल का, की दुसरं काही कारण असेल? आता फोन चालू झाल्याशिवाय त्या माणसाचा पत्ता नाही लागणार.
खंड्या खंड्या खंड्या. मरू नकोस रे बाबा, लवकर शुद्धीवर ये. तुला अजून माझं खूप मोठं आणि महत्वाचं काम करायचंय. त्या सावलीचं मूल जे जिवंत आहे ते कोणाकडे कुठे या सगळ्याची माहिती मला हवी आहे. एकदा काही सगळी इन्फॉर्मेशन मला मिळाली ना की मग मी स्वतः तुझ्या हाताची सलाईन बाहेर फेकून देईन आणि तुला या नरक यातनेतून कायमची मुक्त करेन. डोंट वरी. फक्त लवकर शुद्धीवर ये. आणि तो मी आता जे सांगेन ते तुझ्या मेंदूमध्ये व्यवस्थित फिट करायचा. या खंड्याला दिवसातून 2 वेळा सूप आणि एकदा तांदळाची पेज द्यायची. ओके? हो मॅडम. आणि ही जी सगळी औषधं दिसतात ती याला वेळोवेळी देत राहायचं. हो मॅडम. मॅडम पण याची तब्येत खूप खराब वाटते. जर आपण इलाजासाठी डॉक्टरांना बोलवलं तर? ए कुठल्याही वेगळ्या डॉक्टरची गरज नाही इथे. आणि हो, आणखी एक महत्वाची गोष्ट. हा खंड्या इथे हे या घराच्या बाहेर कोणाला कळता कामा नाही. पोलीस, डॉक्टर, कोणीही, कोणाचीही, जगातली कोणाचीही सावली सुद्धा पडता कामा नाही. ना तू कोणाला या घराच्या आत घेशील ना इथून स्वतः बाहेर जाशील. हो मॅडम. आणि जर या खंड्यासाठी काहीही विचारत किंवा याची चौकशी करत जर कोणी इथवर आलं तर तू काय करणार सांग बरं? नाही, मला काय नाही माहित असं बोलेल मॅडम. व्हेरी गुड. पण त्याही आधी ती जी कोणी व्यक्ती आली आहे ती कशी दिसते, काय विचारते, तिचं नाव काय, ही सगळी माहिती मला फोनवर कळवायची. हो. व्हेरी गुड. शाळेत काय झालं असतं तुला माहिती असतं का? नाही, मी थोडी आले होते तुझ्या क्लासमध्ये. मग ऐक ना. मग बोल ना. होळी ना माझ्याच क्लासमध्ये असते आणि ती दररोज माझ्याच बेंचवर बसणार असते. आज आम्ही खूप मज्जा केली असते बघ. मला खूप मज्जा आलेली असते. पांडुरंगानेच माझं ऐकलं असतं बघ. आज मी खूप मज्जा केली आई. मला पण सांग ना काय काय मज्जा केली तुम्ही. तुला माहिती असतं का आज दुपारी ना लंच ब्रेक मध्ये एक मुलगा ओवीची पाण्याची बॉटल घेऊन पळाला असतो की गं. आणि ओवी बिचारी खूप रडत असते बघ. कारण ती पाण्याची बॉटल तिच्या काकूने तिच्यासाठी स्पेशल घेतलेली असते ना. मग मग काय मग हा छोटा सुपर हिरो नाही का, त्याला चांगला धडा शिकवला असतं बघ. हा मी सरळ त्याच्याकडे गेलो आणि पाण्याची बॉटल हिसकावून घेतली आणि ओवीला दिली. धडा शिकवलास म्हणजे अबीर मारामारी नाही ना केलीस? मला हे सगळं चालणार नाही. शाळेतून एकही तक्रार आली ना तर बघ. अगं आई, धडा शिकवला म्हणजे भांडण नाही ग केलं. आणि मी तुझा शहाणा मुलगा असतो ना, बघ मी कशाला मारामारी करेल. मी त्याला माझ्या हुशारीने धमकावून सांगितलं, जर तू ओवीची पाण्याची बॉटल मला दिली नाहीस तर मी सरांना नाव सांगेल. मग त्यांनी घाबरत घाबरत ओवीची पाण्याची बॉटल मला दिली आणि मी ओवीला दिली असते. गुड बॉय आहेस तू माझा. हा मी तुझा गुरुबा असतो ना ग. मी तुझं सगळं ऐकत असतो पण तू माझं काहीच ऐकत नाहीस. ए मी काय नाही ऐकलं तुझं आता. अगं आई, सुपर हिरोने आपली एवढी मदत केली असते मग तू त्यांना सकाळी थँक्यू म्हणलीस का नाही सांग? मला सांग, तू माझा कोण आहेस? गुड बॉय. आणि मी तुझी कोण आहे? आई. फक्त आई. गुड आई.